नमस्कार. आपण सर्वजण आज इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये खूप आनंद आहे, उत्साह आहे. आपल्या मित्राबद्दल, आपल्या स्नेहीबद्दल दोन शब्द आपल्याला बोलायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आपल्याला मिळणार आहे. म्हणूनच आपण सर्व जमला आहात. प्रथमतः आपण सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आमचे मित्र, आपले मित्र, आपले सवंगडी श्री जंगम सर खरं तर आज 27 वर्ष अखंडपणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये त्यांनी सेवा दिली आणि आज त्यांच्या सेवापूर्ती आहे. ही सेवापूर्ती होत असताना अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. या घडलेल्या गोष्टीचा आपण मागोवा किंवा आढावा आज आपण घेणार आहोत. हे करताना मला खूप मनस्वी आनंद होतो आहे की ही सर्व करण्याचं भाग्य मला एका अर्थाने मिळत आहे. मला असं वाटतं की आता आपण वेळ न दवडता आपण त्या भागाकडे वळूयात आणि एकूण जंगम सरांच्या बरोबर कोण कोण आहे हे जाणून घेऊयात. त्यांच्या आनंदामध्ये कोण कोण सहभागी आहे हे समजून घेऊयात आणि समजून घेताना नक्कीच आमची कल्पना आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करूयात. चला तर अधिकचा वेळ न दवडता आपण ही चित्रफित आपण पाहूयात. धन्यवाद. आमचे मित्र श्रीयुत रत्नेश्वर जंगम सर यांचं हे छोटंसं पण भल्या भल्यांना लाजवेल असं सुंदर घर. जंगम सर व सौ वंदना वहिनी यांच्या वेलीवर फुललेले हे दोन गोंडस फुले, एक ऋतुराज व दुसरा तनुष. सर घरी असताना आपल्या कुटुंबाबरोबर छान रमतात. बुद्धिबळसारखा कठीण खेळ मुलांबरोबर खेळतात. प्रत्येक सोंगटीचे महत्त्व आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे सहजपणे समजावतात. तर कॅरमवर आपली असलेली पकड ते पहिल्याच खेळात सिद्ध करतात. खेळात मित्रही सहभागी होतात आणि जिंकल्याचा आनंदही नक्कीच घेतात. ऋतुराज व तनुष आपल्या खोलीत अभ्यास करतात तेव्हा हे उभयतः पेपर वाचण्याचा सुद्धा आनंद घेतात. सौ वंदना वहिनींना जुनी पितळ आणि तांब्याची भांडी शोधून शोधून ते मिळवण्याचा आणि जपण्याचा मोठा छंद. छोटा मुलगा तनुष सुद्धा तबला वादनाची कला या धकाधकीच्या जीवनातही मस्तपणे तो जोपासतो. तेव्हा जंगम सर हाती टाळ घेऊन त्या साथ सुद्धा देतात. सौ वहिनी सुद्धा या वादनाचा मस्त आनंद घेतात. आपल्या जंगम सरांचा मित्र परिवार खूप मोठा. गेली अनेक वर्षांपासून भेटण्याची जागा, वेळ, वार थोडा इकडे तिकडे होईल, पण मित्रांबरोबर भेटणं, गप्पा मारणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं, कौटुंबिक हितगुज करत गरमागरम चहाचा घोट घेण्याचा आनंद काही औरच असतो. काही मित्र भेटतात तर काही बाहेरगावी असल्यामुळं फोनवर चौकशी सुद्धा करतात. वनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा हे कवी आनंद राऊत यांची कविता येथे जरूर आठवते. जीवनामध्ये मित्राची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि मित्रांशिवाय कोणी एकटा राहूही शकत नाही हे मात्र खरं. रत्नेश्वर जंगम सर म्हणजे मित्राच्या दुनियेतील राजा माणूस. प्रत्येक जण त्यांना भेटण्यासाठी असुसलेला असतो. दररोज तर मित्रांना भेटणे, वेळ देणे शक्य नसते, परंतु सुट्टीचा दिवस असला की मित्रांच्या गर्दीत हा माणूस स्वतःला हवाली करून देतो. आता नाही म्हटलं तर प्रत्येकाचं वय आता झालेलं आहे, वय वाढलेलं आहे. डोक्यावरचे केस गेलेले यावर मित्रांची होणारी टिंगल टवाळी वातावरणात नवचैतन्य भरते. विविध व्यवसाय आणि नोकरी करणारी ही यारी गेली अनेक वर्षांपासून पक्की आहे आणि येथून पुढेही अधिकच अधिक पक्की आणि घट्ट होत जाईल यामध्ये तिळमात्रही शंका नाही. येथे एक ओळ मात्र जरूर म्हणावी वाटते. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊनी मना, जा बिलगतो तिला वासरासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कवित्री बहिणाबाई म्हणतात, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. या उक्तीप्रमाणे जंगम सरांचा डबा तयार करण्याची
सौ वंदना वहिनींची मोठी लगबग आपल्या नजरेस भरते. पाणी बॉटल, रुमाल न विसरता देतात. जंगम सर जेव्हा नोकरीकडे कूच करताना सौ वहिनी त्यांना निरोप द्यायला कधीच विसरत नाहीत. दोघही एकमेकांना हात हलवून बाय बाय करतात. हे एखाद्या चित्रपटासारखं वाटतं, हो ना? अहिल्यानगर ते श्रीगोंदा असा प्रवास जंगम सरांचे संगड्यासोबत होतो. आल्याबरोबर इतर मित्रांबरोबर संवाद, बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणं, रजिस्टरवर स्वाक्षरी करणं आणि मग आपल्या कार्यालयाकडे जंगम सर वळतात. यावेळेस मात्र कार्यालयातील उद्देशिका आपल्या नजरेस भरल्याशिवाय राहत नाही. जंगम सरांचे आराध्य म्हणजे श्री दत्तगुरू. आपल्या कार्यालयामध्ये प्रवेश केल्याबरोबर जंगम सर श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेचे मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतात आणि मग सुरू होतो कार्यालयीन कामकाजाचा भाग. विद्यार्थ्यांना एखादी बाब बारकाईने समजून सांगणे, अधिकारी वर्ग, पालक यांचे आलेले फोन घेऊन त्यांचे समाधान करणे. जंगम सरांची समजून सांगण्याची पद्धत काही न्यारीच. सांगताना सर थकतील, पण विद्यार्थ्यांना त्यांनी केलेले ज्ञानदान नेहमीच आवडते. सरांचे ITI मधील सहकारी सरांच्या सेवापूर्तीचा हा धक्का ते पचवू शकत नाहीत. पाहूयात ते काय म्हणतायत. जंगम सरांची थोडक्यात ओळख सांगायची म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेवढ्या गव्हर्नमेंट ITI किंवा टेक्निकल हायस्कूल आहेत त्या सगळ्यांच्या सिव्हिल वर्कसाठी जंगम सरांच्या हस्तेच ते काम केलं जातं व त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं. आपण घरामध्ये वडिलांना, आईला, भावाला, बहिणीला जसं हक्कानं भांडतो तसा संस्थेमधील भांडायला मिळणारा माणूस, एकमेव माणूस म्हणजे जंगम सर. जंगम सर यांनी मी जर उशिरा आली म्हणून वेळोवेळी माझ्याकडनं चहाचा दंड वसूल केला आणि एकट्याला घेता सर्वांनी त्यांनी चहासाठी मागणी करायचे आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांनी उशीर झाला की मला बोलायचे. कधी कधी डोळ्यातनं अश्रू सुद्धा आणले. असे आमचे हसरे आणि मनमिळावी सर आणि वर्गासाठी नेहमी धडपडणारे, मुलींसाठी नेहमी ते बोलायचे. असे आमचे आनंदी आणि वातावरण निर्माण करणारे जंगम सर. या संस्थेमध्ये श्री जंगम सर हे कामावर हजर झाले असता त्यांचं काम मी एकदम जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्या कामामध्ये वक्तशीरपणा, कामाची सुचटी आणि काम वेळेत पूर्ण करण्याची त्यांची हातोटी, ते काम तत्परतेने आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. आता ते काम करत असताना कर्मचारी असतील, प्रशिक्षणार्थी असतील, यांच्यावर त्यांची कमांड होती आणि त्या कमांडमध्ये कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये, प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये एक भीतीयुक्त आदर होता. काम एकदम चोख आणि ते कामाच्या बाबतीत कोणालाही गैर करत नव्हते. अशा प्रकारचं त्यांचं कामकाज होतं आणि असे कामकाज असताना त्यांना आपण खंत वाटते की चांगला कर्मचारी, चांगला अधिकारी आपल्यामधून सेवानिवृत्त होत असताना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि यशस्वी जावो. जंगम सर म्हणजे माझ्या मोठ्या बंधूंसारखेच. त्यांनी वेळोवेळी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांची छाप माझ्या मनावर कायमस्वरूपीची राहील. प्रत्येक माणसाला समजून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात, ही त्यांची मोठी खासियत आहे. त्यांच्या संग माझा जो कार्यकाळ आहे अत्यंत कमी घडलाय, 2च वर्ष झालेला आहे त्यांच्यासोबत माझा कार्यकाळ. सर्वप्रथम श्री जंगम सर यांना सेवापूर्ती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जंगम सरांनी मला कार्यालयीन कामे कसे होतात, कार्यालयीन भाषा, वेगवेगळे रिपोर्ट्स वगैरे याच्याबद्दल खूप छानपणे समजून सांगितलं. तसंच सर्वांना समान वागणूक देण्याचा जो त्यांचा गुण आहे तो मला त्यांच्यामध्ये खूप जास्त आवडतो आणि सर्वांना ते समजून घेऊन योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात. सर्वप्रथम जंगम सर यांना सेवापूर्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सरांचा माझा परिचय 2016 पासून आजपर्यंत आहे. एक खंबीर आणि अभेद्य माणूस अशी त्यांची ओळख मी सांगू इच्छितो. त्यांच्यामध्ये जो गुण आहे तो धुपासारखा आहे. म्हणजे कोणत्या पण विस्तवावरती टाका तुम्ही, त्यांचं दुसऱ्याला सुगंध देण्याचं काम ते काय थांबवत नाही. आपल्या संस्थेचे गटनिर्देशक आदरणीय जंगम सर येत्या 27 तारखेला रिटायर होत आहेत.
तर सरांचा आणि आमचा परिचय हा फार पूर्वीपासून आहे. तर सरांनी आमच्या सर्व अडचणी अगदी योग्य पद्धतीनं सॉल्व्ह केल्या. ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे अडचणी घेऊन गेलो तर त्याच्यावर आम्हाला चांगल्या पद्धतीचं सरांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांना सरांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळावू आणि दुसऱ्याला मदत करण्याचा अशा पद्धतीचा सरांचा स्वभाव आहे. येणाऱ्या सरांच्या आयुष्यासाठी आपण सगळे शुभेच्छा देऊया. सर रिटायर होत आहेत आणि संस्थेमध्ये सरांची कमतरता जाणवणारच आहे, पण तरीही आपण सरांना शुभेच्छा देऊया आणि पुढील आयुष्यासाठी पुढील आयुष्य आरोग्यदायी जाऊ यासाठी सदिच्छा व्यक्त करूया. धन्यवाद. आज खंत आहे मला. उद्यापासून जंगम सर आमच्या सोबत ITI मध्ये काम करायला नसणार आहेत. पण खंत या गोष्टीची की फक्त कार्यालयीन कामकाजच मी त्यांच्याकडनं शिकत होते असं नाही. जीवनासाठीचे नैतिक मूल्य आहे जे मला उद्यापासून शिकवायला कुणी नसणार. सर तुम्ही आम्हाला पुन्हा ITI मध्ये दिसताना का हो? दैनंदिन कामकाजामध्ये दिवस कसा जातो हे उमगत नाही. मात्र सायंकाळी आपले कर्तव्य पूर्ण करून घरी तर जावेच लागते ना. सकाळी बरोबर आलेले सर्व सहकाऱ्यांना आपल्या बरोबर घेऊन घराकडे वळावे लागते, कारण घरी आपली राणी आणि पिल्ले वाट पाहत असतात. आज आपले जंगम सर सेवेतून निवृत्त होत आहेत. उद्यापासून जंगम सर अनेक वर्षांपासून सेवेत एकनिष्ठ होते, ते आज विलग होणार आहेत. जंगम सरांचा हा बाय बाय त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील. शासकीय सेवेतून जरी तुम्ही निवृत्त झाला असाल तरी कौटुंबिक जबाबदारी अजून खांद्यावर आहे. मुलांना व वहिनींना नोकरीमुळे देऊ न शकलेला वेळ आता सहज देता येणार आहे आणि तो तुम्ही नक्की द्याल. सर, तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.